नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। प्राचीन रोमन संस्कृतीत स्नानगृहांना खूप महत्त्व होते। I dare you to fix me. I'm crossing the line again, falling on my knees. No stranger to pain, it's never ending, it's only something I can't forget. My heart won't let it rest, but you keep on forgiving. Admit that I'm afraid. साधारण 3000 वर्षांपूर्वी आशियाई व इतर युरोपियन देशांमधील समाजात स्नान करणे ही पूर्णपणे वैयक्तिक बाब होती। परंतु तत्कालीन रोमन समाजात स्नान करणे ही समाजातील लोकांनी एकत्र येण्याची आणि मोकळ्या वेळात आराम करण्याची चैनीची बाब होती। विशाल सार्वजनिक स्नानगृहे हे रोमन संस्कृतीचे मोठे वैशिष्ट्य होते। समाजातील वेगवेगळ्या वर्गांसाठी थर्मी ही सार्वजनिक विशाल स्नानगृहे होती। It's only something I can't forget. My heart won't let it rest, but you keep on forgiving. Admit that I'm afraid. If I let go of this pain, am I completely betrayed? There's no end. सुमारे 1700 ते 1800 वर्षांपूर्वी रोम शहरात साधारण अशी 1000 स्नानगृहे असल्याची नोंद आहे। डायोक्लेशियन काळातील विशाल स्नानगृहांमध्ये एका वेळी 3000 लोकांच्या स्नानाची क्षमता होती। या विशाल स्नानगृहांमध्ये येऊन आंघोळ करणे हे महत्त्वाचे होते। तसेच राजकारणी, व्यावसायिक लोकांना पंचक्रोशीत काय चालू आहे, व्यापारातल्या उलाढाली आणि स्त्रियांना दुसऱ्यांच्या घरात काय चालू आहे आणि आपल्या मुलामुलींसाठी स्थळे कोणती योग्य हे कळावे यासाठी स्नानगृहे वापरली जात। प्रत्येक स्नानगृहात 3 विभाग होते। फ्रिजिडेरियम हा थंड पाण्याचा, टेपिडेरियम हा कोमट पाण्याचा आणि काल्डेरियम हा गरम पाण्याचा। या विभागांना जोडून व्यायामशाळा आणि पोहण्याचा तलाव असे। स्त्रियांच्या स्नानासाठी वेगळी स्नानगृहे होती। या स्नानगृहांचे दर सामान्य माणसाला परवडेल असेच होते। स्नानापूर्वी शेजारच्या व्यायामगृहांमध्ये घाम येईपर्यंत कसरत केली जाई। स्नान करताना प्रथम कोमट पाण्याने स्नान करून पुढे गरम पाण्याच्या विभागात लोक जात। तिथे ऑलिव्ह ऑइल, इतर सुगंधी द्रव्ये अंगाला लावून मसाज करण्याचे काम केले जाई। या विभागात गरम वाफारे देणारी यंत्रेही होती। मसाज झाल्यावर गरम पाण्याने स्नान होई व नंतर थंड पाण्याने स्नानाची पद्धत होती। नंतर लोक तलावामध्ये मनसोक्त पोहत। Admit that I'm afraid. If I let go of this pain, am I completely betrayed? There's no air left to breathe. I'm drowning. Vultures are circling me. Around it, I need to fight. I know it's just so hard to let it go. Shine up.
अशा विशाल स्नानगृहांपैकी ट्रोजन काराकला स्नानगृहांचे अवशेष आजही अचंबित करणारे आहेत. सध्याचे स्पा हे या प्राचीन स्नानगृहांची सुधारित आवृत्ती म्हणता येईल. Complacently betrayed. There's no air left to breathe. I'm drowning. Vultures are circling me. Around it, I need to fight. I know it's just so hard. या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब व शेअर जरूर करा, म्हणजे अशीच रंजक माहिती आपणास यापुढेही मिळत राहील.